चालायला तसा तुम्हाला आप्पा मनात विचार लागला करायच्या जाग्याला अरे म्हणला हाराला म्हणला मोरे गेले म्हणला बुडली बुडले पाटक लागला म्हणला आपल्याला एवढं बोलणं जसं सीध मला आप्पाने हे तर म्हणला हरण बुडून जर मेलं तर पातक होईल आपल्या जीवाला होय मात्र हरा नाही बुडून द्यायचे हरण मात्र वशी करून घ्यायचा आपल्याला त्यात्र जाग्याला मला पान देवा मला पान विचार केला मनाला अंगावला सगळा खाऊदा कळला देवा त्या तळ्याच्या काटावर ठेवला निवडी गेला गुडघ्या मांड्या पाण्यात देवा म्हणला हरण आपण सोडायचं नाही पाण्यात जाऊ दे ना कुठं पण जाऊ दे होय हरण म्हणला आपल्याला म्हणला जाण्याच्या मोहरला फार शोभा येईल आपल्या दिरबाला त्यात्र जाग्याला हरण मात्र जर तळ्यात गेले तर तरी पण या सिद्ध महारापाला झुकांडे लागलं त्याला जवळ आल्यावानी करणार लांब गेल्यावानी करणार त्याच वेळेला अरे एवढ्या वेळात देवा खावल्या कसे करणार जरा लांब जाणार जरा जवळ येणार खावतय असं त्याला पण आशा मात्र लावणार अशा लावणार मात्र त्याच वेळेला जसं मात्र हरण निघून गेले तळ्याच्या मताला जाऊन मात्र हरण लागले काय करायचे त्यात्र जाग्याला हरण मात्र झुकांडी देते तू निघून गेले या तळ्याच्या मधाला होय निघून गेला तळ्याच्या मधाला जाऊन हरणानं बुडी दिली होती पाण्याला त्यात्र जाग्याला देवा बुडी दिली पर देवा सिद्ध महारापाच्या मनात देवा सोडायचं ना आपण म्हणला या म्हणला हरणाला म्हणला हरण म्हटला बुडलं हरणा बरोबर मात्र पण बुडी दिली या सिद्ध महारापानं त्या जाग्याला आपण सोडायचं होय एवढं मात्र सिद्ध महारापा मनात विचार लागला करायच्या जाग्याला देवा हरण देवा जशी बुडी मारली मारल्या बरोबर सिद्ध मला पान देवा बुडी देवा मारायला Thank you.
म्हणून मात्र देवा त्या जाग्याला स्वतः मात्र या देवानं हरणाचं रूप सोडलं, देवाकडे सिद्धाचं रूप धरलं आणि सिद्ध महारापाचं मनगाट गस्त धरलं त्या वेळेला. महाराजांना आपलं मोठं ठरलं, मनगाट काय सोडित नव्हता. होय म्हणजे एवढ्यात मात्र देवा त्यात्र जागी आला. देवा सिद्ध महारापाचं मनगाट धरलं, वड पडला देवा देवा करती झाला. सोडित नव्हता देवा देवा करती जाचं मनगाट देवा. देवाचं सत्व बघायला, होय सत्व पाहिजे बघायला, देवाची सेवा आगळी करायला पाहिजे. होय का नाही? कुठे गेली? होय का नाही? होय होय एवढं सगळं तल्याच्या मताला गेला पण काय हरणाची पाठ सोडलेली नाही. होय का नाही? म्हणून मात्र कोडं पडलं जीवाला, हळूच मनगाट गच्च धरले आणि कानाला होता बोलायला त्यात्र जागी आला. करतील की कसं सांगू म्हणला तिथं माळाप्पा, तुला सांगून म्हणला तू येणार आहेस का, माझं म्हणलं ऐकून घेणार आहेस का. गडबड करायची ना लिंबाड्या, कुणी गोंधळ करायचा ना, या गाण्याचा मागर जरा सरका ये. अरे काय तुला काय फोटो घ्यायचा असला उठून बर हा घेतो. आपल्याला माझी सेवा पाहिजे करायला, मला पाणी पाहिजे घालायला, माझी पूजा पाहिजे करायला, आता लग्न होता बाबा रे आता बोलायला. लागले काय गाणं लागले माझ्या म्हणता काय होणार माझ्या चरण म्हणता काय होणार म्हणता फळ लागले काय याड लागले माझ्या म्हणला मेंढे याच्या म्हणता काय म्हणता माझी सेवा काय होणार नाही कराले यावे
काय लावलं एवढ्यात मात्र कोण पडले सिद्ध फळापाला कोण पडले आईला म्हणला या लावलं मला देवाने नाही रे बाबा मला सेवा कराय जेवणार त्या जाग्याला देवा जेवढं मला दिलंय तेवढं मला समाधान आहे माझ्या जीवाला माझ्या ज्याने आहे त्या जाग्याला रोज एक मी येणार रोज एक आपण जाणार नित्य ते इटाला चांडाळ असणार माझ्या घराला त्या जाग्याला रोज मी मांडा येणार रोज माझ्या सुता येणार रोज माझ्या विटा येणार मला म्हणला पाणी घाबरल्यावर तुझं मांडल्यावर अरे बाबा नाही मला मात्र सेवा कराय नाही तुझी जमणार कारण देव सिद्धी या सिद्ध महारापाला काय लागलाय बोलाय त्या जाग्याला म्हणला तुझ्या म्हणला काय पण होऊन दे म्हणला परत तू माझी सेवा म्हणला किती पाहिजे देवा म्हणले बरोबर आई सांगतो म्हणला तुला सेवा करतो म्हणल्याशिवाय मी म्हणला तुला सोडणार नाही तो काय कबूल होत नव्हता एवढ्यात मात्र या त्याच वेळेला सिद्ध महारापाच्या ध्याना त्याच जाग्याला या दोघांच्या बाचाबाचीने तो काय सोडी नाही हो काय जायना काटा दिवस गेला मात्र चांगलं करून देवा माझे मेंढ्याची देवा त्याची वार मात्र लागलेल्या असायला लागायला सिद्ध महारापाची 2 नावाची 4 पुत्री गुल्या मोगऱ्या झट्या जांभऱ्या 4 नावाची 2 पुत्री मेंढ्या लागली राखाय त्याच जाग्याला देवा लागली राखायला आता माणसं राखी नाही होय होय महाराजाची मेंढ्र पुत्र्यानं आपली जन्म हे घेऊन तयाबरनं आपल्या वावरात मेंढ्र नेली होती म्हणून मात्र त्या देवाची करणी नाही करणार भाव नाही घावणार त्या जाग्याला एवढ्यात मात्र मेंढ्या निघून गेल्या मात्र तळाला त्या जाग्याला एवढ्यात ती सिद्ध महारापाची माता माता खनवात्या तर जाग्याला आपली सगळी मेंढर घेऊन आपली वाघर घातली हो एवढ्या त्याची वाघर घातली घालून शिना दुसरी दिवशी पाऱ्याला एवढ्या वेळात सिद्ध महारापाचा भाऊ देव मांडरे गणराया असायला पहिला गौता बाबऱ्याचा करायला
मात्र सोडून देवा गया मात्र निघून गेला या मेंढ्याच्या तळाच्या जवळच्या बाजूला जाऊन मात्र काय लागला बघायला त्याच जागी आला मात्र देवा मात्र गेल्या महारापा कुठं दिसणार झाला या सांगितले माता खनवा निघून आली होती आता राज्या मधाला त्याच जागी आला कुठं होईल तर मला संध्याकाळचा गेला माझा महारापा म्हणली सकाळचा गेला तर संध्याकाळचा गेला तर सकाळचा मी महारापा म्हणली संध्याकाळी बालगाला गेला तर सकाळी तुया सकाळी गेला तर संध्याकाळी तुया 2 दिवस झालं मात्र माझा महारापा कुठं गेला त्याच जागी आला देवा सांगितलं देवा मात्र जसं मात्र देवा मात्र सांगितलं बरोबर मात्र भरली जेव्हा मात्र जेवणाची बुट्टी धरल्या बरोबर जेवणाची बुट्टी मात्र शिरा मात्याला लावली वाट लागली चालायला त्याच वेळेला माझा म्हाळू म्हणजे कुणी गेला म्हणजे पुरण होय होय एवढ्या मात्र जेव्हा मेंढ्याच्या ताला गेल्या बरोबर निघून या गेली सुद्धा बारीक आहे लागली बघायला कोकऱ्याची गोदन मारते त्या कैमाला तसाच मात्र त्या गोदनीत ढाळा लागलाय दिसायला गोदन मात्र लोटलेली नाही नेत्राने लागली होती बघायची यात्र जागी आला विचार केला मनाला म्हणजे कुणी गेला म्हणजे माझा मालो म्हणजे मेंढ्या सोडून देवा म्हणल्यावर वाईट लागले वाटायला पाण्याला होतं या माता खनोबाच्या डोळ्याला माता खनोबा लागली हिंडायला हिंडत हिंडत वाट लागली चालायला उन्हाच्या आकारात वर दुपार पाण्याला त्या जागी आला वेळा जशी आई खनोबा मातेने देवा मुडकी कुकरी देवा मिळवली देवा धरी टाकली बुजली देवा मेंढ्या हाडीड्या मात्र काळ्या भांड्या देवा रानाला वाट लागली चालायला चराचर त्या रानाला सवलचा दिवस गेला दुपारला उन्हाच्या काळात वर दुपार पाऱ्याला त्या जागी आला घेऊन गेलं पाहिजे आपण म्हणायचं नाही गेलं करायला पाण्याला गेलं पाहिजे म्हणल्याबरोबर एवढ्या या वेळात
मात्र उन्हाच्या कडकच्या जन्मगिरी तळ्याला मेंढ्या मात्र पंगाला टाकून पाणी लागले आपल्याला त्या जाग्याला. आपला जसा पसारा दिला आपला पंगाला टाकून जन्म हेगे तळ्यावर पाणी लागले प्यारा. सर्व साऱ्या मात्र मेंढ्या पाणी पेल्या. शाबास. एवढ्या ती माता खुनवा निघून गेली तळ्याच्या काठाला. होय होय मनुष्यना बरं निघून गेली जन्म हेगे तळ्याच्या काठावर गेल्याबरोबर काठाजवळ गेल्या वेळात सिद्ध महारापाचा पायातला खंदा अंगावरचं धोतर नेत्राला लागली बघायला. काय लागली होती बाबा रे आता बोलायला. काय झालं होय होय म्हणजे पाणी पिण्यात म्हणजे बुडणार म्हणजे कुणाला जसा मात्र या पायातला खंदा अंगावरचं धोतर नेत्रानं पाहिलं आणि मात्र लागली होती झटापटा तोडायला. हंबरडा बाईनं फोडला त्या जाग्याला. देवा हंबरा लागली फोडायला जन्म हेगे तळ्याला. एवढा हंबर ज्याला आवाज देवा निघून गेला जन्म हेगे तळ्याला देवा. हंबरडा बेगा एवढ्या त्या तळ्याच्या काठाला बाळा बहा म्हणून मात्र आक्रोश लागली करायला. माझा महाळू या तळ्यामध्ये झाय म्हणून लागली झटापटा तोडायच्या जागी आला. म्हणजे आता तळ्यामध्ये असणार आहे. ती म्हणली माझ्या म्हाळूचा पायातला खंदा अंगावरचं धोतर माझ्या म्हाळूचा तळ्याच्या काठाला आहे. माझा म्हाला पाया तळ्यामध्ये झाय त्या जागी आला. म्हणजे मारला बिरलाय काय म्हणजे कोणाला तळ्यात टाकला विकलाय काय आपली लागली होती आक्रोश मांडायला. आक्रोश लागली करायला झटापटा लागली तोडायला. एवढा मात्र या पाताळ म्हणाला तेव्हा आवाज गेला. सिद्धू महाराप्पा काय बोलतो या देवाकडे सिधाला त्या जागी आला. एवढ्या वेळेला देवा माझी माता मांडा लागली आक्रोश करायला. माझी माझ्या पायात मरून जाईल म्हणला. थोड मला देवा म्हणल्या एवढे आता लागला येऊ देव प्रसिद्ध बोलायला. तुझी माता जर मला मेली तर सुत घेत नाही मला. माझी सेवा केल्याशिवाय मी तुला सोडणार नाही त्या जागी आला. मांडला तरी पण देव करशील काय म्हाळापाला सोडत नव्हता. सोडत नव्हता म्हणला. तुझी माता मेली तर सुत घेत नाही मला. माझी सेवा करतो म्हणल्याशिवाय मी तुझं मनगाड सोडणार नाही. आजच्या दिवसाला त्या जागी आला. यशवंताची मुली गेली.
मात्र श्री महाराज काय बोलतो त्या जाग्याला म्हणला सोड माझी माता देख म्हणला आक्रोश करून घ्यायला लागल्या. थोड्याच लागला होता बोलाय म्हणला तुला एकदाच सांगितले तू म्हणला मी सोडणार नाही तुला त्याच जाग्याला म्हणलं कसं म्हणला देवा करशील तुला वचन देऊ म्हणला. माझ्या घराला म्हणला 12 महिने इटा माझ्या घराला 12 महिने सुद्धा कसं तुझी म्हणला सेवा करणार पाणी कसं घालणार म्हणला. माताच्या पायात शेवट बाबा नाईला झाला होय देवाधिकात सुद्धा बाबा आपल्या आई बापाला सगळ्यात मान पहिला मान आहे. होय का नाही पंढरीला सुद्धा जायचं काय गरज होय का नाही म्हणून म्हणतो देवा माताच्या पायात वचन द्यायची वेळ आली मात्र त्या जागेला माताच्या पायात वचन दिलं बाबा सेवा करतो मला होय सेवा करतो म्हटल्यानंतर यो देव करशील काय लागला बोलायला सेवा करायची तर देवा मानला सेवा करतो बरं देवा करशील करणार म्हणजे बरं बा. आता पण सगळं भक्त आहे की बाबा होय का नाही होय सकाळी येतो मनानं संध्याकाळी काम आहे म्हणला माझं. आपल्याला आता कार्यक्रमाला येताना सकाळी येतो म्हटल्याला माणूस दुपारी काम आहे माझं. केलंच पाहिजे ना. अचानक घोटाळा करणार तसा म्हणला नुसतं म्हणला सेवा करतो म्हणशील आणि म्हणला तू वर गेल्यावर ना नाही म्हणशील तर ते गेल्या. होय का नाही होय होय तुझी माणसात सुद्धा बदल होतो या लगेच बदल होते आणि काय 5 मिनिटात बदल होते. लगेच 15 टाकल्याचं प्रश्न झालाय. वय तर म्हणायचंय मागं नाकायचंय पण 15 असतं ना. असं झालं या. होय का नाही होय. पापा करून हे पापी म्हणले तैला वैला तैला काय काय केलं भल्या माणसात वाला रे काय काय केलं भल्या माणसात वाला रे दारी मांडव पाहिजे घालायला केळीचं मात्र खांब पाहिजे रवायच्या जाग्याला उसाचा मांडव पाहिजे घालायच्याच जाग्याला आंब्याची पूर्ण पाहिजे ती सोडायला आणि मात्र मोठी आरास करून बार गावाला भंडारा पाहिजे त्याला त्यात्र जाग्याला म्हणलं भांडारा दिला पाहिजे वालगी देवा गदी ढोली जमा गोळा गाडी पाहिजे ती. एवढं देवा पण रावल्याचं बरं मोठी आरास पाहिजे या मात्र तळ्याच्या काटाला करायला वर्गाच्या गजरातून मला पाण्यातून वरती पाहिजे काढायच्या जाग्याला एवढं देवा माझा देव केळशी लावला बोलायला सीधा मला पाला बोलणं देत लावलं देवा लावलं बरं. एवढ्यात मात्र माताच्या पायात देवा म्हणला तुम्ही सांगेल ती सगळं करतो पण माझी माता मरण म्हणला मला निघून जायला पाहिजे माताच्या जवळ त्या जाग्याला गलालेच या कुणाला एका जागेवर तुम्हाला या गावाला ये बघायला
म्हणून मात्र देवा त्याच जाग्याला त्यात मात्र वचन दिले या देवा कशी त्याला सिद्ध मला पाणी कुणाला मात्र त्याच जाग्याला निघून आला आपल्या माताच्या जवळ दोन्ही हात लागला बोलायला पाया लागला पडायला आणि मातेला काय लागला बोलायच्या जाग्याला काय म्हणला सांगायचं तुला याने लावलं देवानं मला पुढे लावलं देवानं त्या जाग्याला स्वतः म्हणला देवानं हरण लागलं दिसायला त्या जाग्याला वेगळा दिसलास फक्त बंधरा घेऊन आलो बाकी माझ्या मनात काही नाही सोडेना झालाय माझी सेवा कर म्हणतोय त्या जाग्याला